वसई विरार शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन साजरा। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त आज दिनांक 1 मे 2025 रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। महानगरपालिका मुख्यालयात माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थितांमार्फत राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले तसेच प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आली। या प्रसंगी माननीय आयुक्त महोदयांनी केलेल्या आपल्या भाषणात सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी महानगरपालिकेच्या काही महत्त्वाच्या योजनांबाबत माहिती देताना माननीय आयुक्त महोदयांनी सांगितले की महानगरपालिकेने मलनिस्सरणाचे नवीन 2 प्रकल्प हाती घेतले असून यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नालासोपारा पश्चिम येथे 34.5 क्षमतेचा व रुपये 329 कोटीचा प्रकल्प तसेच नवघर माणिकपूर येथे 47 क्षमतेचा व 506 कोटींच्या प्रकल्पाचा समावेश असून या दोन्ही प्रकल्पांना राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता प्राप्त झाली आहे। शासनाकडून लवकरच या कामांबाबतचा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे। त्याचप्रमाणे नालासोपारा पूर्व येथे तृतीय स्तरीय प्रक्रिया केंद्र उभारणीचा रुपये 61 कोटीचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे शहरात बांधकाम व विध्वंस कचरा कन्स्ट्रक्शन आणि डिमॉलेशन वेस्ट प्रक्रिया केंद्र उभारण्याबाबतचा प्रस्तावही शासनाला मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे। अशा प्रकारे शासनाच्या भरीव योगदानातून व महानगरपालिकेच्या माध्यमातून जलमलनिस्सरण प्रकल्प राबविण्याचे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने खोलसापाडा 2 धरणाचे काम 80% पूर्ण झाले असून या रुपये 135 कोटींच्या प्रकल्पामधून महानगरपालिकेला 22 लिटर इतके पाणी उपलब्ध होणार आहे। सध्या या धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे। त्याचप्रमाणे खोलसापाडा 1 हा साधारणतः रुपये 290 कोटींचा प्रकल्पही शासनाच्या निधीतून हाती घेण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे। खोलसापाडा 1 प्रकल्पातून महानगरपालिकेला 48 लिटर इतके पाणी उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे येत्या पावसाळ्यात पाणी तुंबून राहू नये यासाठी महानगरपालिकेमार्फत पावसाळीपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत। शहरातील मोठे, मध्यम, छोटे अशा एकूण 205 नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले असून मे महिन्याअखेरपर्यंत नाले सफाईचे काम पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे। मागील वर्षी महानगरपालिकेमार्फत एकूण 393 कोटी मालमत्ता कर वसूल करण्यात आला असून यासाठी माननीय आयुक्त महोदयांनी सर्व नागरिकांचे आभार मानले। तसेच चालू वर्षीही लवकरात लवकर कराचा भरणा करून महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या 5% सवलतीचा फायदा नागरिकांनी घ्यावा। तसेच मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी कराचा भरणा लवकरात लवकर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन यावेळी माननीय आयुक्त महोदयांनी केले। या कार्यक्रमास माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार, माननीय अतिरिक्त आयुक्त श्री संजय हिरवाडे, माननीय प्रथम महापौर श्री राजीव पाटील, सन्माननीय माजी सभापती, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, विविध पदाधिकारी, पत्रकार, मान्यवर नागरिक, पोलीस विभागातील कर्मचारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।